Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. I welcome you in today's spoken English session. We are learning idioms which are commonly used. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. मी तुम्हा सर्वांचे स्पोकन इंग्लिशच्या पाठात स्वागत करते. आपण वेगवेगळे वाक्प्रचार बघत आहोत जे नेहमी वापरले जातात. आजही आपण नवीन 5 वाक्प्रचार बघणार आहोत, इडियम्स बघणार आहोत. त्यातला पहिला आहे अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. BLESSING, ब्लेसिंग. इन डिस्गाइज, DISGUISE. ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद या अर्थाने, आणि डिस्गाइज म्हणजे सोंग घेणं किंवा असं ज्याला म्हणतात त्याला म्हणतात डिस्गाइज. अ ब्लेसिंग इन डिस्गाइजचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा एकत्रित जो अर्थ होतो तर इट इज अ गुड थिंग दॅट सीम्ड बॅड ॲट फर्स्ट, म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणजे एखादी गोष्ट जी आधी वाईट दिसत होती, वाटत होती, पण त्याची उपयोगिता जी आहे ती नंतर कळली. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज, अ गुड थिंग दॅट सीम्ड बॅड ॲट फर्स्ट. त्याचा युसेज असा राहतो, नेहा वॉज नॉट सिलेक्टेड इन स्टेट लेवल बॅडमिंटन चॅम्पियनशिप बट दॅट प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. शी करेक्टेड हर प्ले ड्युरिंग दॅट पिरियड. आता ही मोठी वाक्य मी सांगते आणि मध्ये इडियम्सचा वापर करते. नॉर्मली बोलताना किंवा लिहिताना हे असं वापरलं जातं. तर नेहा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निवडली गेली नाही, पण ते एका अर्थी चांगलंच झालं या अर्थाने ब्लेसिंग इन डिस्गाइज वापरलं गेलं. बट दॅट प्रूव्ह टू बी अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. शी करेक्टेड हर प्ले ड्युरिंग दॅट पिरियड, म्हणजे तिनं या काळात स्वतःच्या खेळात सुधारणा केली. सो दॅट वॉज द फर्स्ट इडियम. नाव विथ द सेकंड वन, टू बीट अराउंड द बुश. BEAT, बीट अराउंड द बुश, BUSH. बुश म्हणजे झुडूप, बीट म्हणजे मारणे या अर्थाने. याचा एकत्रित अर्थ असा आहे की टू अवॉइड सेईंग व्हॉट यू मीन बिकॉज इट इज अनकम्फर्टेबल, म्हणजे जे नेमकं सत्य आहे ते न बोलता इतर काहीतरी बोलत राहणे त्याला म्हणतात टू बीट अराउंड द बुश. एक एक्झाम्पल घेतलं की लगेचच लक्षात येणारे, व्हेन टीचर आस्क्ड द स्टुडंट अबाउट हिज होमवर्क ही स्टार्टेड बीटिंग अराउंड द बुश. म्हणजे जेव्हा शिक्षिकेने विद्यार्थ्याला होमवर्कविषयी, गृहपाठाविषयी विचारलं तेव्हा ही स्टार्टेड बीटिंग अराउंड द बुश, म्हणजे काहीतरी कारणं द्यायला लागला या अर्थी ते वापरलं जातं, टू बीट अराउंड द बुश. थर्ड आहे बेटर लेट दॅन नेवर. BETTER, लेट दॅन नेवर. हेही कॉमनली वापरलं जाणारं इडियम आहे. बेटर लेट दॅन नेवर म्हणजे बेटर टू अराईव्ह लेट किंवा बेटर टू स्टार्ट अ थिंग लेट दॅन नेवर स्टार्ट एट ऑल ऑर नेवर कम एट ऑल. तर याचा वापर असा होतो, यू कॅन ऑलवेज स्टार्ट डुईंग योगा ॲट एनी एज. इट इज बेटर लेट दॅन नेवर, म्हणजे तुम्ही योग कोणत्याही वयात चालू करू शकता. इट इज बेटर लेट दॅन नेवर म्हणजे अजिबात चालूच न करता हे बरं राहतं या अर्थाने. इट इज बेटर टू स्टार्ट इट लेट दॅन नॉट स्टार्टिंग ॲट ऑल. So that was the third idiom, better late than never. Now the fourth one is call it a day. CALL, call it a day म्हणजे stop working on something असा याचा अर्थ होतो. एखादं काम संपवणं, एखाद्या गोष्टीवर काम करणं संपवणं. म्हणजे एक्झाम्पल देते, ॲट 10 PM आय नॉर्मली क्लोज द किचन अँड कॉल इट अ डे. म्हणजे रात्री 10 वाजता मी स्वयंपाकघर बंद करते आणि आय कॉल इट अ डे म्हणजे मी ते आता ह्याच्यानंतर तिथे काम करायचं नाही किंवा क्लोजिंग डाऊन दॅट थिंग, काम संपवणे या अर्थाने कॉल इट अ डे. फिफ्थ आहे नॉट अ रॉकेट सायन्स. ROCKET, रॉकेट सायन्स म्हणजे नॉट अ रॉकेट सायन्स म्हणजे फार काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही किंवा फार काही अवघड गोष्ट नाही. नॉट अ कॉम्प्लिकेटेड थिंग असा त्याचा अर्थ होतो. एक्झाम्पल बघूया. एनीबडी कॅन रिपेअर अ मिक्सर ॲट होम. इट इज नॉट अ रॉकेट सायन्स म्हणजे कोणीही
घरच्या घरी मिक्सर रिपेअर करू शकतो. ते काही फार अवघड गोष्ट नाही, कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. सो टुडे वी हॅव सीन 5 idioms. A blessing in disguise, to beat around the bush, better late than never, call it a day, and not a rocket science. So I hope you have enjoyed this session of idioms, and thank you and have a super Sunday. Thank you. धन्यवाद.